हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थिनींनो, आपण आज वर्ग 7 गणित या विषयातील पेरिमीटर अँड एरिया याबद्दल माहिती पाहणार आहोत. मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की हा भाग आपण 5व्या वर्गात सुद्धा शिकलो आहोत, परंतु आता आपल्याला 7व्या वर्गात सुद्धा या बाबतीत पाहायचं आहे. पेरिमीटर 5व्या वर्गात सांगितलं होतं, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. म्हणजे कुठलीही आकृती असेल ती बंद आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीचं पेरिमीटर. पेरिमीटर मराठीत आपण त्याला परिमिती म्हणतो. एक्झाम्पल फॉर सपोज हियर, समजा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू 1 2 3 सपोज ए बी सी या तिन्ही साइडची आपण जर बेरीज केली तर जी बेरीज येईल ती त्या आकृतीचं पेरिमीटर झालं, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. सपोज रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या या 4 बाजू आहेत, या बाजूची, या बाजूची, या बाजूची आणि या बाजूची, या चारही बाजूंची बेरीज म्हणजे या आकृतीचं पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. या ठिकाणी हे 2 लेंथ दिसून राहिलेले आहे, सारख्या सारख्या मापाचे असतात, आणि या ठिकाणी हे जे दिसून राहिलेलं आहे ब्रेथ हे सुद्धा सारख्या सारख्या मापाचे आहे. म्हणून या L मीन्स लेंथ, B मीन्स ब्रेथ, दॅट मीन्स पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 2 लेंथ म्हणजे 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. अशा प्रकारे कोणतीही फिगर असेल, सपोज स्क्वेअर आहे, या स्क्वेअरच्या चारही बाजू सारख्या मापाच्या असतात, म्हणून या ठिकाणी सुद्धा ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड या चारही साइडचं जे लांबी आहे त्या लांबीची बेरीज म्हणजे पेरिमीटर ऑफ धिस फिगर. आता ही फिगर स्क्वेअर आहे म्हणून या स्क्वेअरचे चारही बाजू सारख्या आहे, म्हणून याला आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड असं लिहिलं तरीही चालेल. म्हणजे चारही बाजू सारख्या आहेत म्हणून एक साइडचं जरी माप आपण गुणिला 4 केलं तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मिळते. हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे. पुन्हा आपल्याला 7व्या वर्गात याचा विस्तारित स्वरूपाचा भाग आपल्याला शिकायचा आहे. आपण 5व्या वर्गात पेरिमीटर ऑफ फिगर एवढं पाहिलं होतं. आज आपल्याला समजा एखाद्या आकृतीची लेंथ दिलेली असेल आणि मग लेंथ दिली असेल, ब्रीथ दिलं नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर दिलं असेल तर कशा प्रकारे ब्रीथ काढायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला या 7व्या वर्गात बघायच्या आहेत. पाहू आता. सगळ्यात पहिले डेफिनेशन ऑफ द पेरिमीटर, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. म्हणजे कोणत्याही आकृती, जी बंद आकृती आहे त्या बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय, हे लक्षात ठेवायचं. मुलींनो, या दृष्टिकोनातून हा एक फॉर्म्युला झालेला आहे. पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन, बहुभुजाकृती, जी कोणती बहुभुजाकृती असेल, ट्रायंगल असो, स्क्वेअर असो, रेक्टँगल असो, कोणतंही पॉलिगॉन या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृतीची परिमिती इज इक्वल टू सम ऑफ अ लेंथ ऑफ ऑल साइड्स, त्या आकृतीच्या पूर्ण बाजूंच्या लांबींची बेरीज, संपूर्ण बाजूच्या लांबीची बेरीज. जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं, या ठिकाणी प्रत्येक बाजूंच्या लांबीची बेरीज आपण या ठिकाणी प्लस केली. स्क्वेअर आहे तर 4 बाजूंची बेरीज आपण लांबीची बेरीज या ठिकाणी ऍड केलं. ट्रायंगल आहे तर या ठिकाणी ए प्लस बी प्लस सी केलं. या ठिकाणी रेक्टँगल आहे तर या ठिकाणी या बाजूची, या बाजूची, या बाजूची, या बाजूची, या चारही बाजूची आपण या ठिकाणी बेरीज केली. अशा पद्धतीनं पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन कोणत्याही बहुभुजाकृतीची जर समजा परिमिती काढायची असेल तर त्या बाजूंच्या, त्या आकृतीच्या बाजूंच्या लांबीची बेरीज काढणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही फॉर्म्युले तयार केलेले आपण. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर, चौकोनाची परिमिती इज इक्वल टू 4 इंटू साइड, 4 इंटू साइड. आता 4 इंटू साइड मी आता या ठिकाणी स्पष्ट केलं तुम्हाला की या पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचे 4 इंटू साइड का झाला फॉर्म्युला, कारण या ठिकाणी स्क्वेअरची प्रत्येक बाजू ही सारख्याच मापाची असतात, इक्वल असतात. आणि सपोज ही 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी आपण काय करत असतो की 1 2 3 4 बाजू आहे म्हणून या ठिकाणी 4 लिहिलं, आणि एक साईडचं कोणतेही माप घेतलं, समजा 4 घेतलं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं बरोबर पेरिमीटर काढता येते 4 चौक 16. म्हणून याचा फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड, कारण एक साइड घेतली आणि चारही बाजू याने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला बरोबर त्या
स्क्वेअरचं चौरसाचं परिमिती मिळते. दुसरा फॉर्म्युला आपण बघितला, पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे काय? आयताची परिमिती. आयताची परिमिती. याचा फॉर्म्युला असा झालाय, टू लेंथ प्लस टू ब्रेथ. टू लेंथ प्लस टू ब्रेथचा अर्थ काय होतो की जसं आता या ठिकाणी हे बघितलं होतं आपण की ही या ठिकाणी रेक्टँगल आहे. ही लेंथ सपोज 5 सेंटीमीटर, याचं 5 सेंटीमीटर राहील, याचं सपोज 2 सेंटीमीटर, याचं 2 सेंटीमीटर राहील. म्हणजे लेंथ ही सारख्याच मापाची आहे. किती लेंथ आहेत? बाजू किती आहेत? या सारख्या वाल्या 2 आहेत. म्हणून या ठिकाणी टू लेंथ, या लेंथचं माप जेवढं आहे तेवढंच या लेंथचं माप आहे. म्हणून एका लेंथचं माप घेऊन दोन्ही याला मल्टिप्लाय केलं, कारण दोनदा लेंथ सारख्या मापाची आहे. या ठिकाणी सुद्धा ब्रेथ किती वेळा आहे? 2 वेळा आहे आणि सारख्याच मापाची आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा 2 इंटू एक कोणतंही ब्रेथचं माप घेतलं तर त्याला मल्टिप्लाय केलं. अशा पद्धतीनं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ असा आपण फॉर्म्युला देतो. यालाच आपण ऑर मध्ये जर फॉर्म्युला तयार करतो म्हटलं आणखी सुधारित, तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू या 2 लेंथ आणि 2 ब्रेथ मधला हा 2 कॉमन काढला आपण बाहेर, ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेथ केलं, तर हा सुद्धा फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त याला आपण अशा पद्धतीनं कॉमन काढून हा फॉर्म्युला तयार केला. याचाही वापर केला आपण फॉर्म्युलाचा तरी चालते पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढताना, याही फॉर्म्युल्याचा वापर केला तरीही चालते. जो आपल्याला सोयीचा वाटेल त्या फॉर्म्युल्याचा यूज आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढताना करायचा आहे. या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी लेंथच्या ऐवजी आपण एल सुद्धा लिहू शकतो, ब्रेथच्या ऐवजी बी सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कंप्लिटेड अशा पद्धतीने सुद्धा आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो विद्यार्थ्यांनो. आता दुसरी गोष्ट, आता आपल्याला हे सगळे जे फॉर्म्युले लिहिलेले आहे तर या ठिकाणी पेरिमीटर ऑफ आपण ट्रायंगल लिहू शकतो. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल हे आपण बघितलंय 5व्या वर्गात. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल दॅट मीन्स सपोज या बाजूला आपण ए म्हटलं, बी म्हटलं, सी म्हटलं, तर ए प्लस बी प्लस सी या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. कोणती फिगर असो, नुसतं हेच नाही, या ठिकाणी कोणत्याही प्रकार पेंटॅगॉन असेल अशी फिगर असेल तरी पण त्याची आपण सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे पेरिमीटर ऑफ दॅट फिगर हे लक्षात ठेवायचं. हे सगळं आपण 5व्या वर्गात पाहिलेलं आहे. आता 7व्या वर्गामध्ये आपल्याला हे गणित एक दिलेलं आहे. एक आपण या गणिताला आपण रिव्हिजनच्या स्वरूपातच घेऊ, कारण हे 5व्या वर्गात झालेलं आहे. द लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज अ 50 सेंटीमीटर अँड इट्स ब्रेथ इज अ 10 सेंटीमीटर. लेट अस फाइंड इट्स पेरिमीटर. लेट अस फाइंड इट्स पेरिमीटर म्हणजे याचा अर्थ काय की जर समजा एका रेक्टेंगलची लांबी तुम्हाला 15 सेंटीमीटर दिलेली आहे, सपोज हा रेक्टेंगल आहे, या रेक्टेंगलची ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, या लेंथला आपण सपोज 50 सेंटीमीटर आणि ही जी ब्रेथ आहे हे किती सेंटीमीटर आहे? सपोज 10 सेंटीमीटर. आता ही 10 सेंटीमीटर आहे तर ही पण 10 सेंटीमीटर होईल. ही 15 आहे तर ही 15, कारण समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतात. हा रेक्टेंगल झाला. आता याचं आपल्याला पेरिमीटर जर काढायचं असेल तर आपण अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरतो, पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. What is the meaning of the L? What is the long form of the L? L means length and B means breadth. तर L प्लस बी लिहिलं तरी चालेल लेंथ आणि ब्रेथ लिहिल्यापेक्षा. मग आता पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. मग आता या ठिकाणी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द एल? दॅट मीन्स लेंथ. लेंथ किती दिलेली या ठिकाणी? 15 सेंटीमीटर. सो यू राईट हिअर 15. व्हॉट इज द ब्रेथ? ब्रेथ इज अ 10 सेंटीमीटर. सो यू राईट हिअर 10. And first you solve bracket 15 plus 10 25. It means multiply then 50 centimeter. It's a perimeter of a rectangle. विद्यार्थिनींनो, तुम्हाला या ठिकाणी पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 50 सेंटीमीटर निघालाय हे लक्षात आलंच असेल. आता कधी कधी काय होतं की आपल्याला एखाद्या आकृतीचं पेरिमीटर दिलेलं असतं, ब्रेथ दिलेली असते, पण लेंथ काढायची असते. हा भाग 7व्या वर्गाकडे येतो. आपण हा भाग 5व्या वर्गात शिकलो आहे, परंतु एक रिव्हिजनच्या स्वरूपात आपल्याला हे कळायला पाहिजे, कारण गणित देत असताना तुम्हाला कधी कधी
लेंथ काढायला येतात, कधी कधी ब्रीथ काढायला येतात आणि कधी कधी त्या आकृतीचं पेरिमीटर काढायला सुद्धा देतात. जेव्हा हे लेंथ आणि ब्रीथ दिलेलं असते तेव्हा कोणत्याही 3 गोष्टीपैकी 2 गोष्टी देऊन तिसरी गोष्ट आपल्याला काढता आली पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून 7व्या वर्गात तुम्हाला गणित त्या पद्धतीनं दिलेले आहे. आता आपण बघूया, हे कळलं तुम्हाला सगळ्यांना, समजलं? पाहून घ्या बरोबर. तसं तुमच्या याच्यावर आहेच, त्यानंतर ते नोटबुक मध्ये तुम्ही उतरून घ्यायचं. आता आपण बघू समोरचं एक गणित. हे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल काढलं. आता आपण यात मधील दुसरं गणित पाहू. Example, the perimeter of a rectangle is 64 centimeter if its length is 17 centimeter. What is its breadth? मुलींनो, पहिल्यांदा कोणत्याही वर्ड प्रॉब्लेम मध्ये शाब्दिक गणितात काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. या गणितामध्ये पहिली गोष्ट, द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज अ 64 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 64 सेंटीमीटर. देन इफ इट्स लेंथ इज अ 17 सेंटीमीटर, देन हियर लेंथ that means L is equal to 17 सेंटीमीटर. मग काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज इट्स ब्रीथ. तर त्याचं ब्रीथ किती म्हणजे रुंदी किती हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी ब्रेथ B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्हॉट आर यू डुईंग हिअर. आता तुम्ही या ठिकाणी करणार काय. या ठिकाणी आपण पहिल्यांदा तर हा पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला लिहायचा आहे. आता पहा कसं करायचं बघा. या ठिकाणी पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट L प्लस B. L प्लस B. नंतर काय बघा, आता या ठिकाणी पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. आता पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल किती आहे, 64. देन 2 ब्रॅकेट इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी तुम्हाला हेच गणित करत असताना कसं करायचं आहे. आता L किती दिलेलं आहे, 17. ब्रेथ किती आहे या ठिकाणी, काहीच नाही, म्हणजे B ठेवायचं. या ठिकाणी काय ठेवायचं, B. मग या ठिकाणी 64 इज इक्वल टू, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे पूर्णच्या पूर्ण इकडं आणा, हे पूर्णच्या पूर्ण इकडं आणू आपण. 2 इन ब्रॅकेट 17 प्लस B आणि इकडे 64. एक लक्षात ठेवा, याला चेंजिंग मेथड म्हणू आपण. हे पूर्णच्या पूर्ण या साईडला आणलं, हे पूर्णच्या पूर्ण त्या साईडला नेलं तर याच्यामध्ये चिन्हामध्ये बदल होत नसतो. मग आता या ठिकाणी आपण हे का आणलं, कारण आपल्याला B ची व्हॅल्यू काढायची आहे. B मीन्स ब्रेथची व्हॅल्यू काढायची आहे. आता या ठिकाणी काय करायचं, यांचा गुणाकार 17 दोन्ही 34 आणि इथं 2B इज इक्वल टू 64. मग आता हे 34 आपण तिकडे न्यायचे. देन यू राईट हिअर 2B इज इक्वल टू 64. हे प्लस 34 इकडे गेल्यानंतर मायनस 34 होते. इट्स अ चेंजिंग मेथड. इट्स अ चेंजिंग मेथड. अर्थात हे इक्विव्हॅलेंट मेथडनी करता येते आपल्याला. प्लस 34 इकडे आहे, इकडे मायनस 34, तिकडे मायनस 34, अशा पद्धतीने करू शकतो आपण, किंवा याही पद्धतीने करू शकतो. आता समजा आपण इक्विव्हॅलेंट मेथडनी करू. 34 इट्स अ प्लस, so you write here minus 34 plus 2B, then here 64 minus 34. जे मायनस 34 इकडे दिलं लेफ्ट साईडला, राईट साईडला द्यायचं, म्हणजे इक्विव्हॅलेंट राहतं ते. या ठिकाणी हे 34 गेलं,
म्हणजे प्लस होतं हे दोन्ही 0 आलं, हे लिहायची गरज नाही. या ठिकाणी 2b लिहिलं इज इक्वल टू 64 मधून 34 गेले 0, 6तून 3 गेले 3 म्हणजे 30 राहिले. मग आता हे मल्टिप्लाय 2b मल्टिप्लाय, या ठिकाणी इकडल्या बाजूला राईट साईडला हे 2 गेल्यानंतर डिवायडेड बाय होईल कारण हे मल्टिप्लाय आहे. तर या पद्धतीने आपण ह्याला इक्विव्हॅलंट मेथडनं जर करतो म्हटलं तर 2b इथं मल्टिप्लाय म्हणून डिवायडेड बाय 2 कारण हा 2 काढायचा आहे आपल्याला. इथं 30 डिवायडेड बाय 2, हा 2 गेला, हा 2 गेला, या 2 या ठिकाणी डिवाइड केलं 15 आले. देन b इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, दॅट मीन्स ब्रेथ इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. समजलं विद्यार्थ्यांनो? या ठिकाणी अशा प्रकारे आपण या रेक्टँगलचा ब्रेथ काढलेला आहे 15 सेंटीमीटर. या पद्धतीचे गणित आपल्याला 7व्या वर्गात करायचे आहे. कठीण काहीच नाही. आता तुम्हाला या ठिकाणी ब्रेथ दिली नव्हती म्हणून तुम्ही ब्रेथ काढलं. तुम्हाला होऊ शकते या ठिकाणी ब्रेथची व्हॅल्यू दिली राहील, लेंथ दिली नाही राहील, तर या ठिकाणी तुमच्या फक्त बीच्या जागी यल येईल आणि ही प्रोसिजर बिलकुल तशीच राहणार आहे. ही क्रिया जशीच्या तशीच राहील. याच पद्धतीनं या ठिकाणी डिव्हाइड वगैरे सगळं होईल आणि इथं लेंथची व्हॅल्यू निघेल. आणि आकृतीचं पेरिमीटर कसं काढायचं हे तर तुम्हाला 5व्या वर्गातच तुम्ही शिकले, तरी पण आपण रिव्हिजनच्या स्वरूपात 7व्या वर्गात घेतलेलं आहे. मला असं वाटते की या पद्धतीनं आपल्याला दिलेल्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे हे पहिले लिहायचं, नंतर फॉर्म्युला लिहायचा, त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याच्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण ठेवायची आणि त्या पद्धतीनं मग क्रिया करायला सुरुवात करायची. आणि अशा पद्धतीनं केल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला योग्य उत्तर मिळतं. हा पूर्ण पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगलचा भाग झाला. विद्यार्थिनींनो, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हा अशाच प्रकारे सुद्धा आहे. त्याही बाबतीत आपल्याला जर सांगायचं असेल आणखीन एक गणित आपण बघू पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअरचं. If the side of a square is like 12 centimeter, 12 centimeter, let us find its perimeter. If the side of a square is a 12 centimeter, let us find its perimeter. याचा अर्थ 12 सेंटीमीटर जर त्या चौरसाची बाजू आहे तर आपल्याला त्याचं पेरिमीटर काढायचं आहे. आपण काढूया. आता सपोज इट्स अ स्क्वेअर. हे आपण या अगोदरही पाहिलेलं आहे. समजा हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअरच्या चारही बाजू सारख्याच मापाच्या आहे. या स्क्वेअरच्या चारही बाजू कशा आहे? सारख्या मापाच्या. 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. You know about it very well. What is the formula of the perimeter of square? So right here first the perimeter of a square. Perimeter of a square is equal to 4 into side. 4 into side. What is the side? 12. 48 सेंटीमीटर. Therefore, perimeter of a square is equal to 48 सेंटीमीटर. मला असं वाटतं हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज अ 12 सेंटीमीटर म्हणजे एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. लेट अस फाइंड इट्स पेरिमीटर म्हणजे आपण त्याचं पेरिमीटर काढूया. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. इट्स अ फॉर्म्युला ऑफ द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. अँड हिअर 4 इंटू साइड. व्हॉट इज द साइड? लेंथ ऑफ साइड दॅट्स 12 सेंटीमीटर. सो राइट हिअर 12. 4 into 12, that means 12 fours are 48 centimeter. Then perimeter of a square is equal to 48 centimeter.
अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सुद्धा आपण या अगोदरी पाहिले आणि 7व्या वर्गात सुद्धा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, अशा प्रकारचे गणित आपल्याला येऊ शकतात आणि हे करता आले पाहिजे. आणखीन एक गणित आपण बघूया. हे आलं लक्षात? या प्रकारचे गणित आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे, पुन्हा एक गणित पाहू म्हणजे आपल्याला पूर्ण भाग लक्षात येऊन जाईल आणि मग तुम्हाला समोरचे गणित करायचे आहे. The perimeter of a rectangle of length 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to the perimeter of a square. What is the length of the side of that square? पहा विद्यार्थींनो, the perimeter of a rectangle of a length 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to the perimeter of a square. Is equal to the perimeter of a square. What is the length of a side of that square? आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हे समजायला पाहिजे की याचं म्हणणं काय. याचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल याची जेव्हा लांबी 28 सेंटीमीटर आणि ब्रीथ 20 सेंटीमीटर दिलेली आहे, तर या रेक्टेंगलचं पेरिमीटर हे इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आहे. म्हणजे एका चौरसाची परिमिती आणि एका रेक्टेंगलची या मापाच्या लेंथ आणि ब्रीथची परिमिती ही सारखी आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ अ साइड ऑफ दॅट स्क्वेअर, तर त्या चौरसाची बाजूचं माप किती असं विचारलंय. आता आपण पहिल्यांदा तर याचं पेरिमीटर काढू. म्हणजेच या ठिकाणी असं म्हणू, द पेरिमीटर ऑफ अ rectangle, 2 in bracket L plus B, then 2 in bracket, what is the length? 28, that means L. B means breadth 20, then 2 in bracket 48, 2 8 16, 2 4 8 96 centimeter. It's a perimeter of a rectangle. Perimeter of a rectangle. आता हे जे 96 सेंटीमीटर दिलेले आहे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल, हे जे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल आहे हेच पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो हिअर पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू पेरिमीटर of a square. म्हणजे here 96 सेंटीमीटर and here also 96 सेंटीमीटर. आणि या दृष्टिकोनातून मग आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला लिहून आपल्याला त्याची बाजू काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू इथं सो म्हणून पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर is equal to 4 into side. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती होईल? 96 is equal to 4 into side. हे पूर्णच्या पूर्ण इकडे ना, हे पूर्ण, कारण आपल्याला साइड इकडल्या बाजूला पाहिजे म्हणून 4 into side is equal to 96. मग ही साइड आपल्याला फक्त लिहायचं आहे. साइड इज इक्वल टू 96. आता मल्टिप्लाय 4 इकडे गेल्यानंतर डिवायडेड बाय 4 ही चेंजिंग मेथड आहे. याही मेथडने केलं तरी चालतं. इक्वेशन सोडवताना याही मेथडनी चालते किंवा इक्विव्हॅलेंट मेथडनी सुद्धा चालते.
मग आता या ठिकाणी 4 दुनी 8 आणि 4 चौक 16 24 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी साइड ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. साइड ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो आणि सोडवता आले पाहिजे. विद्यार्थिनींनो, गणित सोडवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला शाब्दिक स्वरूपाचे गणित असतात, वर्ड प्रॉब्लेम असतात, त्यावेळेला तो प्रॉब्लेम पहिल्यांदा चांगला नीट वाचून घ्यायचा. वाचल्यानंतर त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे. आपल्याला हे बघायचं आहे की या ठिकाणी जसं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल ची लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे. लेंथ आणि ब्रीथ दिल्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की ह्याचं जी पेरिमीटर येईल रेक्टेंगलचं त्याच्या एवढंच पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आहे आणि या पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचं आपल्याला साईड काढायची आहे. म्हणून या पद्धतीने हे गणित पूर्ण लक्षात घेऊन प्रथम आपली कोणती स्टेप करायची, तर पहिल्यांदा आपण पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल काढलं आणि पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल आपल्याला दिलेल्या मापावरून काढलं, लेंथ आणि ब्रीथवरून काढलं, 96 सेंटीमीटर आलं. आपला या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार की पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. सो राईट हियर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. 96 सेंटीमीटर तर 96 सेंटीमीटर राहील. आणि या गोष्टीचा आपण या माहितीचा आधार घेऊन मग पुन्हा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर लिहिलं. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. इट्स अ फॉर्म्युला ऑफ द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. And then 96 is equal to 4 into side. 4 into side आपण इकडे घेतलं, 96 इकडे घेतलं, काहीच फरक पडत नाही, कारण आपण जेव्हा सर्वच्या सर्व इकडे घेतो, जेव्हा आपण या ठिकाणी राईट साईडचं लेफ्ट साईडला घेतो, लेफ्ट साईडचं पूर्ण राईट साईडला पूर्ण घेतो, त्यावेळेला चिन्हात बदल होत नाही. आता या ठिकाणी साईड लिहिलं, हे इंटू 4 इकडे गेलं, डिवायडेड बाय 4 झाले आणि या ठिकाणी याला भागितल्यानंतर 24 सेंटीमीटर आलं आणि अशा प्रकारे साईड ऑफ अ स्क्वेअर आपल्याला 24 सेंटीमीटर मिळालं. या पद्धतीचे उदाहरणं आपल्याला 7व्या वर्गात करायचे आहे आणि याच प्रकारचं सगळे उदाहरणं तुम्हाला तुमच्या पेज नंबर 80 वर प्रॅक्टिस सेट 44 मध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत आणि हे सगळे उदाहरणं तुम्ही तुमच्या बुकामध्ये सोडवून ठेवायचे आहेत. आणि मला असं वाटते की हा भाग पूर्णपणे तुम्हाला समजला असावा, त्याच्यात काही एक शंका नाही. ओके अँड थँक्स.